आज बनवले होते मी मोदक का ते सांगते। नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर। आज मी साडी वेअर केली होती, गणेश चतुर्थी होती आणि ही जी साडी आहे ना ही मी 13 ला घेतली होती, ज्यावेळेस मी 13वी ला होते। दोन्ही पिल्लांना छानपैकी रेडी केलं आणि त्याच्यानंतर लागले लगेच स्वयंपाकाला, कारण उपवास होता आणि त्याच्यानंतर मग गणेश चतुर्थी सुद्धा होती, त्याच्यामुळे सकाळीच मी स्वयंपाकाला लागले होते आणि असं छानपैकी स्वयंपाक रेडी केला। गणेश चतुर्थीसाठी मोदक बनवले, डाळ भात, मेथीची भाजी, चपाती, अशा प्रकारे सिंपल असा मेनू होता। उकडीचे मोदक सुद्धा मी करणार आहे, ब्लॉग लवकरच अपलोड होईल, पण मी आता साधे तळणीचे मोदक केले होते आणि ते मोदक करणे एकदम सोपं आहे, इझी आहे, म्हणून ते मी केले आणि झटपट सुद्धा होतात। आणि आता खिरीची सुद्धा तयारी केली होती मी साइड बाय साइड, आणि त्याच्यानंतर खीर, डाळ भात, एकदम सिंपल मेनू ठेवला होता आजचा। आणि सकाळच्या नाश्त्यासाठी ना सर्वांसाठी मी शिरा केला होता, छानपैकी मेथीची भाजी केली। ह्या वेळेस ना मी वरण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं होतं, म्हणजे वाटपाचं वरण जसं असतं ना तसं केलं होतं। मी पहिल्यांदाच हे वरण ट्राय केलं होतं आणि एकदम छान झालं होतं। वाटपाचं वरण करण्यासाठी ना हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं घालायचं आणि सोबत एखादा कांदा सुद्धा घालायचा आणि छानपैकी वाटण वाटून घ्यायचं आणि हे वाटण जे आहे ना ते फोडणीमध्ये घालायचं आणि शिजवलेली डाळ घालायची। तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता, मुगाची डाळ आणि लाल मसूरची डाळ मी इथे वापरली होती आणि वरण एकदम टेस्टी झालं होतं। तूप सुद्धा घालू शकता, तुपाची फोडणी द्यायची किंवा वरून सुद्धा तुम्ही 1 चमचा तूप घाला, त्याच्यामुळे वरण अजून लज्जतदार होतं। गरम गरम इंद्रायणी भात, त्याच्यावरती अशी छानपैकी गरमागरम डाळ आणि वरून ना 1 चमचा तुपाची धार। वा वा वा, किती छान कॉम्बिनेशन आहे। गव्हाचे मोदक करणे सोपं की तांदळाचे मोदक करणे सोपं, हे जर एखाद्या महिलेला विचारलं ना तर ती गव्हाचे किंवा मैद्याचे सांगेन, आणि नक्कीच ते सोपे आहे। आणि तांदळाचे थोडे कठीण आहेत, पण ते खूप छान लागतात, टेस्टी सुद्धा लागतात। पण तळणीचे मोदक पण कधीतरी खाऊन बघावे, ते पण खूप छान लागतात। माझी मम्मी खूप छान मोदक बनवते। आणि आता हे सगळं स्वयंपाक मी पटापट उरकून घेतला आणि उपवास सोडून घेतला आणि स्वयंपाक करता करता मी मोबाईलला ट्रायपॉडला लावते आणि एखादी रेसिपी किंवा एखादा छानसा पॉडकास्ट बघत असते। तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।